मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती खूप वाढत आहे. तर या कंडिशनमध्ये कौटुंबिक किंवा पॅरेंट्सकडनं काय गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरामधलं वातावरण हे जास्तीत जास्त आनंदी आणि टेन्शन स्ट्रेस फ्री ठेवलं पाहिजे. ज्यामुळे मुलांना टेन्शन स्ट्रेस किंवा काही जाणवलं नाही पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की पॅरेंट्सनी मुलांवरती त्यांना वेळ दिला पाहिजे. म्हणजे त्यांच्या इमोशनल कनेक्ट झाला पाहिजे. त्यांच्याशी डीप कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे. ज्यामध्ये त्यांना इमोशनल कसे हँडल करता येतील या गोष्टी त्यांना समजून सांगायला पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना व्हायलंट मीडिया, व्हायलंट पिक्चर्स किंवा व्हायलंट गेम्स यापासून त्यांना रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. त्याचबरोबर फक्त पॅरेंट्स न करता तर शाळेतल्या टीचर्सनी सुद्धा त्याच्यामध्ये तेवढाच महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यामध्ये समजा एखाद्या मुलामध्ये व्हायलंट बिहेवियर टीचरने अनुभवलं असेल तर त्याला व्हायलंटने उत्तर न देता त्यांना शांतपणे आणि अत्यंत समजूतदारपणे हँडल केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना एखादी गोष्ट व्हायलंट का होते किंवा त्याच्यामागचं काय कारण आहे या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे, त्याच्यामध्ये फाइंड आउट केलं पाहिजे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट अशी की समजा एखादा विद्यार्थी असेल आणि तो खूप जास्त व्हायलंट होत असेल तर त्या कंडिशनमध्ये शाळेमध्ये जे काउन्सिलर आहेत तर त्यांची मदत घेतली पाहिजे. चौथी गोष्ट अशी की पॅरेंट्सनी आणि टीचर्सनी ॲज अ टीम म्हणून वर्क केलं पाहिजे. यामध्ये पॅरेंट्स आणि टीचर्सनी एकत्र कम्युनिकेशन करून महिन्याला किंवा 2 महिन्यामधून एकदा मुलाचं बिहेवियर कसं आहे त्याबद्दल दोघांनी एकत्र येऊन चर्चा करावी. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय वर्क करता येईल या गोष्टींचा एकत्रपणे विचार करून ॲज अ टीम वर्क केलं तर माझं म्हणणं ते जास्त इफेक्टिव्ह राहील. उपाय एक तर असा आहे की मुळात पालक आणि मुलांचा संवाद खूप कमी झालेला आहे. तो संवाद होणं अत्यंत गरजेचं आहे. मुलं काय करतात हे पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. पालकांचा शिक्षकांशी संवाद असायला पाहिजे आणि शिक्षकांचा मुलांशी संवाद असायला पाहिजे. असा तिहेरी संवाद अत्यंत गरजेचा आहे. तो आता कमी पडताना दिसतोय. आणि अजून एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे जे गुन्हे घडत असताना या गुन्ह्याचं जे काय म्हणू रौद्र किंवा या गुन्ह्याचा परिणाम जो आहे हा मुलांना समजून सांगायला पाहिजे. मुख्य ते वस्ती पातळीवरती या पद्धतीचं प्रबोधन हे पोलिसांनी करणं गरजेचं आहे. त्यासाठी पोलिसांनी वस्त्यांमध्ये जाऊन गटचर्चा करायला पाहिजे. मुलांना या कायद्याच्या आणि या इतर बाबी ज्या आहेत या गोष्टी त्यांना समजावून सांगायला पाहिजेत. त्याचे परिणाम समजून सांगायला पाहिजेत. या पद्धतीचा संवाद होणं अत्यंत गरजेचं आहे.